हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन मराठी प्लॅटफॉर्म. दिस इज प्रोफेसर स्वाती पाटील आणि आज आपण महाराष्ट्र सेट 2025 अंतर्गत पॉलिटिकल सायन्समधील राजकीय सिद्धांत जो आपला युनिट फर्स्ट आहे. ठीक आहे, तर त्यामध्ये आज आपण समानता आणि इक्वालिटी म्हणजे नेमकं काय आहे तर ते आज आपण चर्चेला घेणार आहोत. तर त्या अगोदर ग्लोबल ऑनलाईन मराठी प्लॅटफॉर्म आम्ही तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी प्रोव्हाइड करत आहोत तर महाराष्ट्र सेट पेपर 2 पॉलिटिकल सायन्स या कम्प्लीट कोर्समध्ये आम्ही तुम्हाला फुल सिलेबस, रेकॉर्डेड लेक्चर प्लस लाईव्ह लेक्चर्स प्रोव्हाइड करत आहोत. त्यासोबतच फुल सिलेबस नोट्स देखील प्रोव्हाइड केल्या जातील. त्याही दोन्ही माध्यमातून, इंग्लिश आणि मराठी या दोन्ही माध्यमातून आम्ही तुम्हाला फुल सिलेबस नोट्स प्रोव्हाइड करत आहोत. त्यासोबतच वीकली टेस्ट देखील राहते, तसेच फुल सिलेबस मॉक टेस्ट देखील अवेलेबल होतात आणि सॉल्व प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स विथ सोल्युशन ही आपल्याला भेटणार आहे. ही आपली कम्प्लिटली नवीन बॅच आहे 2025 साठीची जी आपली सेट होणार आहे त्याकरिताची कम्प्लिटली नवीन बॅच आहे. 22 एप्रिल 2024 पासून आपली सुरू होणार आहे. याचं फी स्ट्रक्चर आहे, फी आहे 12,000 रुपये, पण तुमच्यासाठी डिस्काउंट करून ती फक्त असणार आहे 10,000 रुपये. या 10,000 रुपयामध्ये जेव्हा तुम्ही पॉलिटिकल सायन्ससाठी ॲडमिशन घेत असाल त्यासोबतच तुम्हाला पेपर फर्स्ट ही अगदी मोफत करता येणार आहे. तर याकरिता या ठिकाणी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचे किंवा व्हॉट्सअप करायचं. त्याच पद्धतीने ग्लोबल ऑनलाईन ॲप हे ॲप डाउनलोड करून आपण आपलं नाव रजिस्टर लवकरात लवकर करू शकता. ही कम्प्लिटली आपली नवीन बॅच आहे जी 22 एप्रिलला पॉलिटिकल सायन्सची 2025ची सेटची बॅच आहे ती आपली सुरू होणार आहे. ठीक आहे, तर आजच्या सेशनमध्ये आपण काय पाहणार आहोत तर पॉलिटिकल थेअरी पाहणार आहोत. युनिट फर्स्ट राजकीय सिद्धांतमध्ये ज्या काही कन्सेप्ट आहेत, मागच्या सेशनमध्ये आपण लिबर्टी स्वातंत्र्य पाहिलेलं होतं. आजच्या सेशनमध्ये आपण इक्वालिटी समानता समता काय आहे ते आपण चर्चेला घेणार आहोत. ठीक आहे, तर नेमकी कन्सेप्ट काय आहे इक्वालिटी, व्हॉट इज मीन बाय इक्वालिटी. तर समानता काय सांगतो तर समानता हा शब्द लोक काय करतो की सर्व लोक समान निर्णयच्या अर्थाने वापरला जातो किंवा सर्व लोक समान निर्णय केले गेले आहेत आणि समान वागणूक उत्पन्नासाठी प्राप्त असले पाहिजेत या कल्पनेतून ती समानता आहे ती सूचित करण्यात येते. सर्वांसाठी समानता हा शब्द मोठ्या प्रमाणामध्ये स्वयंस्पष्ट मानला जातो, परंतु व्यवहारात नेमकं असं होताना दिसतं का तर नाही. मग त्याकरिता ही समानता कन्सेप्ट काय ही समजून घेणं गरजेचं आहे. लोकांशी समान आदराने वागणे याचा अर्थ त्यांच्याशी समानुक वागणूक देणे असा होत नाही. म्हणजे त्याला रिस्पेक्ट दिला किंवा समान पद्धतीने वागलं म्हणजे समान वागणूक दिली असा त्याचा अर्थ होत नाही. तर एकंदरीत समाजाच्या सुरळीत कामकाजासाठी जी काही श्रम आहे, कार्य आहे यांची विभागणी केलेली आढळून येते ती असणं गरजेचं आहे. याचा परिणाम काय होतो की लोकांना त्या पद्धतीने वेगवेगळे स्टेटस, दर्जा, भूमिका यांचा फायदा होत असताना दिसून येतो. मग नेमकी समानता ही कन्सेप्ट या पातळीवरती कशी अभ्यासायची तर प्रोफेसर लास्की काय म्हणतात तर त्यांनी नेमकं काय सांगितलं तर समानतेचा अर्थ उपचाराची ओळख किंवा पुरस्कारची समानता किंवा एकंदरीत स्टेटसची इक्वालिटी म्हणून असा नाहीये. तर जर एखाद्या विटाकाराला गणितज्ञ किंवा शास्त्रज्ञासारखे बक्षीस मिळाले तर समाजाचा उद्देशच फसतो. म्हणून समानतेचा नेमका अर्थ काय तर सामाजिक विशेष अधिकाराची अनुपस्थिती. येथे लक्ष, सामाजिक अधिकाराची म्हणजे अब्सेन्स ऑफ सोशल प्रिव्हिलेज. जे काही ऑप्शन्स सोशल प्रिव्हिलेज समाजामध्ये दिले जातात, विशेष अधिकार जे दिले जातात त्यांची अनुपस्थिती असणं म्हणजे समानता होय असं प्रोफेसर लास्की म्हणत असताना दिसून येतात. त्याबरोबर दुसऱ्या ठिकाणी याचा अर्थ काय तर पुरेशा संधी काय झाले सर्वांसाठी खुल्या करणे. म्हणजे ज्या काही अपॉर्च्युनिटी असतील त्या सर्वांसाठी खुले असणे म्हणजे समानता होय असं सांगण्यात आलेलं आहे. तर पुढे काय आहे की समानतेच्या कल्पनेने सर्व नागरिक राजकीय दृष्ट्या कसे आहेत तर राजकीय दृष्ट्या समान असलेले दिसून येतात. कसे कारण का तर सर्व नागरिकांना राजकीय जीवनामध्ये भाग घेण्याचा, मतदानाचा हक्क बजावण्याचा, त्यासाठीच मतदानासाठी उमेदवार म्हणून उभे राहण्याचा, ते धारण करण्याचा समान अधिकाराचा काय असतो आग्रह धरला आहे. म्हणजे या ठिकाणी राजकीय दृष्टिकोनातून विचार केला असता राजकीय दृष्टिकोन समानता ही आपल्याला या पद्धतीने दिसून येते की जी राजकीय जीवनात भाग घेण्यापासून, मतदानाला उभे राहण्यापासून, मतदान हक्क बजावण्यापासून ते समान धारण किंवा धारणा समान अधिकार प्राप्त करण्यापर्यंत आपल्याला राजकीय दृष्ट्या समानता असलेली दिसून येते. आता कायदा पुढे व्यक्तींना समान वागणूक दिली पाहिजे आणि जेव्हा सामान्य कायदा तो अधिकार प्रदान करतो किंवा ती कर्तव्य लागतो तेव्हा
ते अधिकार आणि कर्तव्य काय झालं पाहिजे, एकंदरीत सर्वांनाच लागू झालं पाहिजे. म्हणजे जेव्हा एखादं राज्य स्टेट एखादा कायदा करत असतं तेव्हा तो कायदा सगळ्या व्यक्तींना समान पद्धतीने लागू होणं गरजेचं आहे. म्हणजे काय होतं की काही लोकांना जर समजा विशेष अधिकार प्रदान करण्यात आले असतील तर त्यांना तो कायदा लागू नये अशा गोष्टी होऊ नयेत याकरता विशिष्ट व्यक्ती किंवा गटांना विशेष अधिकार जे आहेत काय, सम प्रिव्हिलेज जे महत्वाचे आहेत, सम स्टेटस त्यांना वेगळं दिलं जातं, ते त्या पद्धतीने न देता कायद्यापुढे व्यक्तींना सर्वांना समान वागणूक देणं अपेक्षित आहे. नेमके समानतेचे कोणकोणते प्रकार आपल्याला दिसून येतात, तर सामाजिक समता दिसून येते, नागरी समता दिसून येते, राजकीय समानता आहे, आर्थिक बाबतीत समानता आहे, त्याच पद्धतीने संधी आणि शिक्षणाची समानता अशा पद्धतीने आपल्याला समानतेचे प्रकार असलेले दिसून येतात. आता सर्वात सुरुवातीला की नेमकी सोशल इक्वालिटी काय आहे, म्हणजे नेमकी सामाजिक समता हा शब्द काय आहे किंवा नेमकी सामाजिक समता म्हणजे नेमकं काय, तर समाजातील प्रत्येकाला काय मिळलं पाहिजे, तर प्रत्येकातील इक्वल स्टेटस समान दर्जा मिळणं अपेक्षित आहे. म्हणजेच कुणालाही विशेष वागणूक मिळण्याचा काय आहे, हक्क नाही, या वस्तुस्थितीचा हा संदर्भ देतो. त्यासोबतच सर्व जाती, पंथ, वंश, गट, वर्ग, कुळ, जमाती यांना समान वागणूक या पद्धतीने दिली पाहिजे. म्हणजे एखादी व्यक्ती वेगळ्या जातीची आहे, वेगळ्या वंशाची आहे, वेगळ्या गटाची आहे म्हणून तिला कोणत्याही प्रकारे नाकारता येणार नाही. या ठिकाणी समान वागणूक याचा अर्थ की सामाजिक समता ही कोणत्याही व्यक्तीला विशेष वागणूक मिळण्याच्या उद्देशानेच किंवा त्याबरोबरच कमी जर समजा एखाद्याची प्रायोरिटी वेगळी असेल किंवा पंथ, वंश, गट, वर्ग या कुळानुसार या जमातीनुसार पद्धतीने व्यक्तीला समान वागणूक देण्यास नाकारण्यात आलं नाही पाहिजे. त्यासोबतच प्रत्येकाला व्यक्ती म्हणून वाढण्याची समान संधी देखील मिळायला हवी. आता भारतामध्ये सर्व नागरिकांना समान वागणूक दिली जाते. अस्पृश्यता नाहीशी झाली पाहिजे आणि ती पाळणे बेकायदेशीर आहे हे देखील आपल्या घटनेमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. जे की आपल्या समानतेचा अधिकार जे आपले आहे ते आर्टिकल 14 ते 18 मध्ये आपल्याला असलेले दिसून येतात. कायद्यापुढे समानता असेल, भेदभाव नसा असेल, संधीची समानता असेल, अस्पृश्यता निवारण असेल किंवा पदांची किंवा पदव्यांची समाप्ती असेल, अशा पद्धतीने आर्टिकल 14 ते 18 मध्ये आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये सर्व नागरिकांना समान वागणूक दिल्याचं दिसून येतं. त्यासोबतच युनायटेड स्टेटची काय कंडिशन आहे, तर युनायटेड स्टेटने यापूर्वी वांशिक भेदभाव जो आहे तो काय केलाय, तर वांशिक भेदभाव जरी केला असली तरी जॉन्सन यांनी काँग्रेसमध्ये सामाजिक समानता, जे की माजी अध्यक्ष होते, त्यांनी स्थापित करणारे विधेयक मंजूर करणं यशस्वी ठरले. त्यासोबतच दक्षिण आफ्रिकेचे देखील वांशिक भेदभावाचे धोरण अजूनही कायम असल्याचं दिसून येतं. या ठिकाणी सामाजिक समानता बघत असताना दक्षिण आफ्रिकेतील वांशिक भेदभावाचे धोरण अजूनही असलेलं दिसून येतो. त्यासोबत युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन जी आहे, संयुक्त राष्ट्रसंघ, त्यांनी काय केले, तर 10 डिसेंबर 1948 रोजी सामाजिक समानतेवर भर देणारी महत्वाची मानवी हक्काची जी काही सनद आहे, डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स आहे, ती काय केलेली आहे, प्रकाशित केलेली आहे. जे की अमनेस्टी इंटरनॅशनल नुसार यापूर्वी अनेक देशांनी या अधिकाराचे देखील उल्लंघन केलं दिसून येतं. मात्र युनो याबाबत प्रयत्नशील असताना आपल्याला दिसून येतं. म्हणजे अशा पद्धतीने एकंदरीत सामाजिक समता काय आहे ही गोष्ट आपल्या या ठिकाणी लक्षात येते. त्यासोबतच नेमकी आता सिव्हिल इक्वालिटी काय आहे, जी की नागरी समानता त्याला म्हटलं जातं. नागरी स्वातंत्र्याच्या संकल्पनेत नेमकं काय आहे, तर सर्व नागरिकांना काय पाहिजे, समान नागरी स्वातंत्र्य असायला हवे, त्यासोबतच नागरी हक्क देखील असायला हवे. मग कायद्यानुसार सर्व लोकांना समान वागणूक मिळाली पाहिजे. त्यामध्ये वरिष्ठ, कनिष्ठ, श्रीमंत, गरीब, जात, पंथ, वर्ण, वर्ग, रंग, वंश, कुळ, जमाती, गट या सर्वांना काय झालं की एकंदर कोणत्याही प्रकारची भेदभावजनक वागणूक न देता सगळ्यांना समान वागणूक दिली पाहिजे. यालाच नागरी समानता म्हणजे सर्व नागरिकांना एकंदरीत ते कोणत्याही जातीचे, कुळाचे, वंशाचे असले तरी सुद्धा सर्वांना समान नागरी स्वातंत्र्य, नागरी हक्क, त्याच पद्धतीने नागरी समानता मिळणं गरजेचं आहे. आता इंग्लंडमध्ये कायद्याचे राज्य लागू आहे आणि कायद्याच्या दृष्टीने सर्वजण काय आहेत, समान आहेत. मग कायद्याचे राज्य हे सुनिश्चित काय करतं, तर प्रत्येकाला समान वागणूक दिली पाहिजे. भारतामध्येही आपल्या अशीच कंडिशन आहे. भारतामध्येही आपल्या भारतीय राज्यघटनेनुसार स्वीकारनुसार समतेचा अधिकार देण्यात आलेला आहे. प्रत्येक नागरिकाला त्या पद्धतीने नागरी समानता देण्यात आलेली आहे.
आता नेमकी राजकीय असमानता नेमकी काय असते? तर राजकीय समानता म्हणजे प्रत्येक राजकीय सत्तेत समान प्रवेश असतो, सर्व नागरिकांना समान राजकीय अधिकार असले पाहिजेत, सरकारी कामकाजात समान आवाज असायला हवा, त्यासोबतच देशाच्या राजकीय जीवनात आणि घडामोडीमध्ये सक्रियपणे सहभागी होण्याच्या जी काही समान संधी आहे ती मिळणं गरजेचं आहे. यालाच राजकीय समानता असं म्हटलेलं आहे. या अंतर्गत हे काय सुनिश्चित करतं, तर सर्व नागरिकांना समान राजकीय अधिकार मिळणं गरजेचं आहेत. तर ते नेमके कोणते आहेत? तर सार्वत्रिक प्रौढ मताधिकार असेल, ज्यामध्ये भारतात सार्वत्रिक प्रौढ मताधिकार लागू करण्यात आलेला दिसून येतो. त्यासोबतच युनायटेड किंगडम असेल, सोव्हिएत युनियन असेल, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका असेल, फ्रान्स, इतर देशांनी देखील या तरतुदी सार्वत्रिक प्रौढ मताधिकाराची तरतुदी राजकीय समानतेच्या बाबतीत लागू केलेली दिसून येते. आता स्वित्झर्लंडमध्ये काय आहे, तर यापूर्वी फेब्रुवारी 1971 मध्ये महिलांना मतदानाचा अधिकार देण्यात आलेला होता. आशिया आणि आफ्रिकेत असे अनेक देश आहेत ज्या ठिकाणी राजकीय समानता म्हणजे महिलांना बऱ्याच ठिकाणी मतदान करण्याचा अधिकार प्रदान करण्यात आलेला नाही, म्हणजे राजकीय समानता अद्यापही प्रस्थापित झालेली दिसत नाही. अशा पद्धतीने जी राजकीय समानता आहे ती आपल्या या ठिकाणी पाहायला मिळते. पुढचा पॉइंट आहे इकॉनॉमिक इक्वालिटी. नेमकी काय आहे आर्थिक समानता? तर सर्व लोक काय तर समान संधीच्या तरतुदीचा संदर्भ देतात, जेणेकरून आर्थिक दृष्ट्या ते प्रगती करू शकतील. म्हणजे आर्थिक समानता आणि राजकीय समानता अनेकदा परस्पर देखील म्हणजे परस्पर बदलून देखील वापरताना दिसून येतात. मात्र आर्थिक समानता ही गोष्ट वेगळी आहे, राजकीय समानता ही गोष्टी वेगळी आहेत. प्रोफेसर लॉस्की याबाबत काय सांगतात, तर आर्थिक समानता इतकी महत्वाची का आहे? कारण राजकीय समानता ही आभासी आर्थिक स्वातंत्र्यासोबत असल्याशिवाय ती खरी नसते. म्हणजे अन्यथा राजकीय सत्ता आर्थिक सत्तेची दासी होण्याचे ठरते. म्हणजे सगळ्यात महत्वाचे म्हणजे आर्थिक सत्ता असण्याची गरजेची आहे. राजकीय समानता सोबतच आर्थिक समानता ही तितकीच महत्वाची आहे. आता आर्थिक समानताबाबत लॉर्ड राईस काय म्हणतात, तर प्रत्येक व्यक्ती किंवा प्रत्येक पुरुष आणि स्त्रीला सांसारिक वस्तूंचा समान वाटा देऊन संपत्तीमधील सर्व फरक दूर करण्याचा प्रयत्न म्हणजे आर्थिक समानता होय, असं आपल्याला लॉर्ड राईस यांनी सांगितलेलं दिसून येतं. पुढे काय आहे, तर इक्वॅलिटी ऑफ अपॉर्च्युनिटी आणि एज्युकेशन, जी की संधी आणि नेमकी शिक्षणाची समानता जो काही प्रकारामध्ये आढळून येतो तो नेमका काय आहे, तर संधी आणि शिक्षणाच्या समानतेसाठी सरकारने सर्व नागरिकांना समान आणि तुलनात्मक संधी प्रदान केलेले आपल्याला दिसून येतात आणि ते करणे गरजेचे आहे असंही म्हटलेलं आहे. म्हणजे प्रत्येकाला समान दर्जाचे शिक्षण मिळायला हवे, त्यांना व्यक्ती म्हणून विकसित होण्याच्या समान संधी देखील उपलब्ध होणं तितकंच गरजेचं आहे. मग तो कोणत्याही जातीचा असेल, कोणत्याही वर्णाचा असेल, वंशाचा असेल, कोणत्याही वर्गाचा जरी असला तरी त्या अंतर्गत व्यक्ती म्हणून त्यांना कोणत्याही प्रकारची संधी किंवा शिक्षणाबाबत असमानता दिसता कामा नये. त्यासोबतच जात, पंथ, वंश, रंग, श्रीमंती, गरिबी या सर्वांना समान वागणूक देणं अपेक्षित आहे आणि दिली पाहिजे. भारतात प्रत्येकाला समान संधी दिली जाते आणि शैक्षणिक संधीमध्ये काय आहे, समान प्रवेश असताना देखील आपल्याला दिसून येतं. आता अंतर्भूत असमानता किंवा ज्या पिढ्यानपिढ्यां तुलनेने अपरिवर्तित राहिले त्या समाजासाठी अधिक धोकादायक अशा सामाजिक वर्गाने लक्षणीय संपत्ती आणि पिढ्यानपिढ्या त्यासोबत येणारी शक्ती जमा केली दिसून होते. तर समाज गरीब राहिलेले आणि ज्यांनी लक्षणीय संपत्ती जमा केली अशामध्ये विभागला जाईल असंही म्हटलेलं आहे. आता यापुढे काय आहे, तर इक्वालिटी कॅन बी प्रमोटेड बाय द फॉलोइंग विच ऑफ दिस फॉलोइंग पॉइंट. तर काय समानतेचा प्रचार केला जाऊ शकतो, तर औपचारिक समानता प्रस्थापित करणे बरोबर, विभेदक उपचाराद्वारे समानता असेल म्हणजे जी की त्याला इक्वालिटी थ्रू डिफरन्शियल ट्रीटमेंट असेल, आणि अफर्मेटिव्ह ऍक्शन म्हणजे होकारार्थी नेमकी कृती काय असेल. तर औपचारिक समानता प्रस्थापित करणे काय, तर समाजातील काही घटकांना विशिष्ट संधी बक्षिसे मिळण्यापासून रोखणाऱ्या रीती रिवाज कायदेशीर प्रणालीद्वारे जगभरात असमानता संरक्षित केली गेलेली दिसून येते. मग समानता प्राप्त करण्यासाठी अशी सर्व बंधने किंवा विशेष अधिकार काढून टाकले पाहिजेत, कारण यापैकी बऱ्याच प्रणाली काय कायद्याने मंजूर केलेल्या दिसून येतात. समानता सरकारला आवश्यक आहे, त्यासोबतच असमानतेचे संरक्षण करण्यासाठी काही कायदा देखील थांबताना
दिसून येतं. आता धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या आधारावरती भेदभाव करणे हे घटनेने काय केले, बंधित केलेले दिसून येतं. मग आपल्या राज्यघटनेही देखील अस्पृश्यता जी आहे ते आर्टिकल 70 मध्ये दिसून येते की ती प्रतिबंधित केलेली आहे. आता नेमके डिफरन्शियल पार्ट काय आहे, विभेदक उपचाराद्वारे समानता कशी आहे, तर लोकांना समान अधिकार मिळावेत म्हणून काही वेळा त्यांच्याशी वेगळ्या पद्धतीने वागणे आवश्यक असते. मग या कारणास्तव काही वैयक्तिक काय असतो की फरक जो असतो, डिफरन्शिएट असतो, तो विचारात घेणं आवश्यक असतो. मग संधीची समानता सुधारण्यासाठी काही देशामध्ये सकारात्मक कृती जी आहे ती धोरणं स्वीकारलेली दिसून येतात. तर ही नेमकी सकारात्मक कृती काय आहे किंवा होकारार्थी कृती काय दाखवून देते, तर अफर्मेटिव्ह ऍक्शन म्हटलं जातं, ज्यामध्ये समान संधी, बरोबर, समान संधी शिक्षण म्हणजे नेमकं काय, तर सरकारने सर्व नागरिकांना समान आणि तुलनात्मक संधी काय करून द्याव्या, उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येकाला शिक्षण घेण्याची समान संधी मिळायला हवी, त्यासोबतच वैयक्तिकरित्या त्यांना वाढण्याची समान संधी दिली पाहिजे. कोणत्याही प्रकारचा भेदभाव, मग तो वांशिक असो नसो, कोणत्याही परिस्थितीत तो काय केला पाहिजे, टाळला पाहिजे. याबाबत आपल्याला नेमकी होकारार्थी अफर्मेटिव्ह काय ऍक्शन दिसून येते की सरकारने ज्याबाबत व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता समाजामध्ये जात, वंश, परंपरा किंवा ज्या गोष्टी चालत आहेत त्यानुसार न राहता समाजामध्ये व्यक्तीला व्यक्ती म्हणून ज्या काही अधिकार आहेत, जे काही स्वातंत्र्य दिले जातात, त्या पद्धतीनेच त्याला समानता देणं ही तितकंच महत्वाचं आहे. बरोबर. आता काही सम बेसिक प्रिन्सिपल्स आहेत इक्वालिटी रिलेटेड, ते नेमके काय, तर समानतेची काही मूलभूत तत्वे असलेले आपल्याला दिसून येतात. नेमकं काय सांगतात, तर समतावादी नेमकं काय म्हणतात, तर समतावादी नेमकं हे मानत नाही की प्रत्येक जण समान आहे किंवा समान असावं, इगॅलिटेरियन असं त्यांना म्हटलं जातं. ते नेमके काय म्हणतात की साधी गणिती कल्पना नाहीये समतावादी बांधील असल्याची, त्याची काही मूलभूत तत्वे आम्हाला ठेवण्यास म्हणजे मदत होईल. ती नेमकी काय, तर पहिली बांधिलकी ही कल्पना आहे की प्रत्येक व्यक्तीला त्याच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याचा काय आहे, अधिकार आहे आणि जीवनमानात व्यापक असमानता असलेला समाज त्यांना मान्य नाही. मग ते अशासाठी समाजासाठी वचनबद्ध आहेत जिथे राहण्याची परिस्थिती केवळ सहन करण्यायोग्य नाही, परंतु सर्वांना समाधानी आणि परिपूर्ण जीवन प्रदान करण्यासाठी काय सक्षम असले. म्हणजे या पद्धतीने आपल्याला नेमकी समानता कशी असायला हवी, म्हणजे समानता नेमकं म्हणजे सगळे गणिती बाबतीमध्ये किंवा मॅथमॅटिकल फक्त सगळे समान असेल असं आहे का, तर नाही. व्यक्तीच्या जेव्हा त्याच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याचा त्यांना अधिकार असतो, जीवनमानात व्यापक असमानता असलेला समाज त्यांना मान्य नाही आणि याकरिता जे काही रोजचं जीवन जगणं असेल त्याकरिता सर्वांना समाधानी आणि परिपूर्ण जीवन प्रदान करण्यासाठी ती व्यक्ती सक्षम असणं किंवा ती समाजामध्ये सक्षमता दिसून येणं म्हणजे ती समानता आहे किंवा त्याचं मूलभूत तत्व असलेलं आपल्याला दिसून येतं. आणखी एक महत्वाचा सिद्धांत काय सांगतो, तर काय बोलतो तत्वाबाबत, तर समान आदर, ज्यांचा अर्थ कोणत्याही प्रकारच्या अपमानास्पद वागणूक किंवा परिस्थितीला विरोध होतो, म्हणजे आदर्शपणे सहकारी भावनावरती आधारित समाज आधारलेला आहे. समतावादी स्थिती केवळ काय करते, तर व्यक्तीमध्येच नाही तर राष्ट्रामधील उत्पन्न, संपत्तीमधील प्रचंड फरकांना काय करते, विरोध करताना दिसून येते. म्हणजे प्रत्येकासाठी प्रतिष्ठित, मनोरंजक आणि सुरक्षित कामाच्या शक्यतेशिवाय यात अर्थव्यवस्था आणि कामाच्या ठिकाणी लोकशाही नियंत्रणाचा समावेश असलेला दिसून येतो. मग राजकीय समानता जोडण्याची गरज नाही, केवळ मतदान करण्याचा किंवा कोणत्याही सार्वजनिक पदासाठी उभे राहण्याचा अधिकार नाही, तर त्यासोबतच नागरी हक्काचे जे काही विस्तृत जाळे आणि जीवनाच्या सर्व पैलूमध्ये लोकशाही सहभाग असणं गरजेचं आहे, जेणेकरून व्यक्ती आणि त्याचे जीवन नियंत्रित करण्यास, आकार देण्यास सक्षम होईल. आणि हा अतिशय लक्षणीय मार्ग असलेला आपल्या ठिकाणी दिसून येतं. महत्वाचं की जे मूलभूत तत्व समानतेचे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. त्यासोबतच लैंगिक, वांशिक, धार्मिक समानता हे समानतेच्या जटिल कल्पनेचे इतर काही घटक आहेत जे की समानतेच्या संपूर्ण यादीकडे लक्ष देऊ शकत नाही. मग त्यातच समानतेच्या संकल्पनेची सुधारणा करण्याची क्षमता हे जोडण्याची गरज नाही. म्हणजे एकंदरीत समानतेच्या बाबत जी काही मूलभूत तत्व आहेत ती या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. आता काही आर्ग्युमेंट्स पण त्याबाबत आढळून येतात की समानतेच्या विरोधात काही युक्तिवाद. ते नेमकं काय, तर समानता ही एक संकल्पना आहे जी वास्तव्यात असमर्थनीय आहे असं म्हटलं जातं. का म्हटलं जातं, कारण समाज आणि सामाजिक प्रक्रियांची तुलना
अशा स्पर्धेशी केली जाते ज्यामध्ये प्रत्येक जण काय होतो, विजेता होऊ शकत नाही. म्हणजे काय, तर चर्चेच्या संदर्भात किंवा परिणामाच्या समानतेच्या संदर्भात आम्ही याआधी असे आक्षेप नोंदवले गेलेत की प्रतिसादात कोणी म्हणू शकेल की हा आक्षेप समाजाच्या आणि व्यक्तीच्या स्वभावाच्या विशिष्ट बांधणीतून उद्भवलेला आहे. म्हणजे का याबाबत म्हटलं जातं की समता ही जरी संकल्पना असली तरी वास्तवात ती असमर्थनीय असलेली दिसून होते. आता अलीकडच्या काळामध्ये हाईक असेल, फ्रीडमन असेल, नोझिक असतील, यांची नावे स्वातंत्र्याला धोका मानणाऱ्या समतावादाशी संबंधित असलेली दिसून येतात. नोझिक विशेषतः जॉन रॉल्स, डॉर्किन यासारख्या उदारमतवादाच्या संधीची समानता वाढवण्यासाठी कल्याणकारी तरतुदीबद्दलच्या त्यांच्या वचनबद्धतेबद्दल टीका करत असताना दिसून येतात. त्यासोबतच समाजातील असमानता स्वाभिमान काय करते, कमी करते असं म्हणण्याला उत्तर देताना नोझिक सारखे स्वातंत्र्यवादी असा युक्तिवाद करतात की या उलट समतावाद हा लोकांचा स्वाभिमान काय करतो, हिरावून घेतो. म्हणजे नेमका नोझिकचा काय दावा आहे, तर असमानतावादी समाज प्रत्येक व्यक्तीचे वेगळेपण आणि व्यक्तीमधील फरक मान्य करून व्यक्तीबद्दल अधिक आदर दाखवत असताना दिसून येतात. मग समतावादी समाज सत्ता, दर्जा, उत्पन्न किंवा सामाजिक स्थिती यावर आधारित कोणत्याही भेदापासून वंचित राहणार असल्याने स्वाभिमानाचा कोणताही आधार नसतो. कारण स्वाभिमान हा लोकांमध्ये फरक करणाऱ्या निकषावरती आधारित असलेला दिसून येतो. आता समानता प्रस्थापित करण्याचा कोणताही प्रयत्न राज्याच्या बळकटीकरणात होत असताना दिसून येतो. त्यामुळे व्यक्ती स्वातंत्र्य कमकुवत होते असे मानणाऱ्याकडून अतिशय तीव्र देखील आक्षेप झालेला दिसतो. मग समता आणि स्वातंत्र्य यांच्यातील संबंधाच्या पाश्चात्य राजकीय सिद्धांतातील सुप्रसिद्ध प्रश्नाच्या केंद्रस्थानी हा प्रश्न उपस्थित राहिलेला दिसून येतो. म्हणजे एकंदरीत समानतेच्या विरोधामध्ये जे काही महत्वाचे युक्तिवाद आहेत ते आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. आता लिबरल जस्टिफिकेशन ऑफ इनइक्वालिटी काय सांगते की नेमकी असमानतेचे उदारमतवादी न्याय नेमकं काय आहे, तर उदारमतवादी लिंग, वंश किंवा वर्ग हे लोकांशी वेगळ्या पद्धतीने वागण्यासाठी संबंधित निकष म्हणून नाकारत असताना दिसतात. पण त्यांचा नेमका विश्वास काय आहे, तर असमानता यांच्या भिन्न गुणवत्तेमुळे काय आले, कमावलेले पात्र असल्यास ते न्याय आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे उदारमतवादी सिद्धांत काय मानतो, जोपर्यंत विषमता विशेष गुण आणि क्षमता किंवा समाजातील विशेष योगदानासाठी पुरस्कार करते त्या आधारे न्याय ठरवता येते, जोपर्यंत ते स्वीकार्य असेल. म्हणजे नेमकी लक्षात घेण्यासाठी काय गोष्ट आहे, तर येथे लक्षात घेण्यास कोणी मदत करू शकत नाही. जी काही गुणवान विशेष समाजासाठी योगदान आहे ते सर्व प्रश्नातील समाजाच्या विशिष्टतेने परिमित केलेले आपल्याला दिसून येते. शिवाय एखाद्या व्यक्तीच्या योगदानाचे मूल्य वेगळे करणे खूप कठीण असल्याचे दिसून येतं. जर एखाद्याने योगदान दिल्यानंतर परत घेतले तर खरोखरच काही योगदान आहे का, हा मूलभूत प्रश्न उपस्थित राहू शकतो. त्यासोबतच संपूर्ण स्थिती मूलभूत उदारमतवादी स्थितीच्या विरोधाभासात दिसते की सर्व व्यक्तींना समान मूल्य, आदर आहे आणि लोकांना प्रतिभा, क्षमताच्या समूहापर्यंत कमी करत असताना दिसून येते. तथापि या पलीकडे अलीकडच्या काळात रॉल्स आणि डॉर्किन यासारख्या आधुनिक उदारमतवाद्यांनी असमानतेचे समर्थन करण्यासाठी योग्यता आणि वाळवंट हे निकष नाकारलेले आपल्याला दिसून येते. ओके, त्याऐवजी ते सर्व व्यक्तींच्या समान नैतिक मूल्यावर आधारित विचारतेच्या समानतेचा पुरस्कार करताना दिसतात, त्यांच्या भिन्न वैयक्तिक प्रतिमा, कौशल्यांचा विचार न करता. मग या समानतेचा आधार नेमका काय ठेवतात, तर सर्व मानवामध्ये निवड करण्याची आणि जीवन योजना तयार करण्याची क्षमता जी आहे ती कशी असली पाहिजे, समान रीतीने संपन्न आहे असं म्हटलेलं आहे. मग रॉल्स आता उदाहरण दाखल काय सांगतात, तर क्षमता आणि प्रयत्नानुसार पुरस्काराचे वितरण नैतिक दृष्ट्या अनियंत्रित म्हणून ते नाकारताना दिसतात. मग क्षमता आणि कौशल्य यांच्यातील फरकासाठी ते केवळ निसर्गाचे तथ्य आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे किंवा त्यांच्या अनुपस्थितीमुळे कोणालाही फायदा किंवा त्रास होत नसतो. म्हणजे कौशल्य किंवा क्षमता म्हणून या नैसर्गिक क्षमतांचा सामाजिक समते म्हणून उपचार करण्याचा तो काय करतो, पुरस्कार करत असताना दिसून येतं, जेणेकरून समाजाची मूलभूत रचना अशी व्यवस्था केली जाऊ शकते की या आकस्मिक परिस्थितीत कमीत कमी भाग्यवानांच्या चांगल्यासाठी काय करतील, सहकार्य करतील किंवा
कार्य करतील, ज्याबाबत असमानतेबाबत आपल्याला उदारमतवादी नेमका न्याय काय आहे ते लक्षात घेता येतो. आता रॉल्सने नेमकं सांगितल्याप्रमाणे फरक तत्व पण आपण डिफरन्शियल प्रिन्सिपल पाहिलं होतं. त्यामध्ये नैसर्गिक मालमत्तेवर अन्यायकारक फायदे होणार नाहीत याची खात्री करण्यासाठी हे सर्वोत्तम तत्व असे दिसून होतं, ज्या तत्वानुसार सामाजिक आणि आर्थिक असमानता अशी व्यवस्था केली गेली पाहिजे की ज्या ठिकाणी कमीत कमी फायद्यासाठी जास्तीत जास्त फायदा होणं गरजेचं आहे. त्यासोबतच संधीच्या न्याय समानतेच्या परिस्थितीत सर्वांसाठी काय केलं पाहिजे, खुल्या असलेल्या कार्यालयीन पदाशी काय पाहिजे, संलग्न असल्या पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे पारंपरिक उदारमतवादी अधिकारापेक्षा हे समानतेची व्यापक समज आहे. असमान बक्षिसे भिन्न क्षमताच्या आधारावर न्याय नाहीत, परंतु प्रोत्साहन म्हणून आहेत, जेणेकरून त्यांना कमीत कमी फायदा होईल. आता डवर्किन समानतेच्या पारंपरिक उदारमतवादी विचारावर नाराजी देखील व्यक्त करतात. काही पुनर्वितरण आणि कल्याणकारी धोरणाची आवश्यकता असेल देखील स्वीकारतात. मॅकफर्सन काय करतात, तर मॅकफर्सन त्यांनी रॉल्सनी मांडलेल्या समानतेवरती काय करतात, टीका केली. कारण का, तर त्या वर्गामधील संस्थात्मक असमानतेची अपरिहार्यता ते गृहीत धरतात. मग हे करत असताना रॉल्स यांच्या वस्तुस्थितीकडे ते दुर्लक्ष करताना दिसतात, जी की वर्ग आधारित असमानता वेगवेगळ्या वर्गातील व्यक्तीमध्ये असमान शक्ती संबंध काय करतात, निर्माण करत असताना दिसतात. त्यामुळे समानतेच्या इतर पैलूवरती त्याचा परिणाम होत असताना दिसून येतं. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपल्या महत्वाची इक्वालिटी काय आहे ती लक्षात येते. त्यासोबतच इक्वालिटी अँड फेमिनिझम नेमकी काय आहे, जे की समानता आणि स्त्रीबाबत याबाबत आपण काय बोलू शकतो. महत्वाचं आहे, ज्या अर्थी समानता येते त्या अर्थी इक्वालिटीच्या बाबत मध्ये स्त्री आणि पुरुष समानता किंवा मेल फिमेल यांचा रेफरन्स हा येतो. नेमकं फेमिनिझम काय सांगतो, तर स्त्रीवाद काय आहे, तर समानतेच्या मुद्द्याकडे लैंगिक दृष्टिकोनातून पाहण्याचा काय करतात, प्रयत्न करतात. मग सुसान ओकिन चे जस्टिस जेंडर अँड द फॅमिली हे जे काही 1980 मधलं जे महत्वाचं पुस्तक आहे, त्यामध्ये नेमकं त्यांनी काय युक्तिवाद केलाय, तर समान संधी कायदा किंवा समानतेच्या तत्वाच्या विस्ताराद्वारे विविध क्षेत्रामध्ये पुनर्वितरणात्मक न्याय म्हणजे थोडक्यात समानता निर्माण करू शकत नाही. कारण का, तर हे नियमन तत्वे अशा वातावरणात कार्य करतात ते आधीच लिंगामधील असमानतेचे दूषित असलेलं दिसून येतं. म्हणजे एक असमानता आणली किंवा सामाजिक पद्धतीबद्दल जे काही पूर्वग्रह दूषित आहेत ते असलेले दिसून येतात. मग या ठिकाणी बऱ्याच प्रथा थेट स्त्रियांसाठी भेदभाव करणाऱ्या नाहीत, मात्र त्यांचा एकंदरीत परिणाम जो आहे तो कुठे दिसून येतो, तर असमानतेला बळकटी देण्यावरती दिसून येतो. त्यासोबतच त्याला कायदेशीरपणाचा पोशाख देणं गरजेचं आहे असं आपल्याला दिसून येतं. त्यासोबतच जरी कायदा औपचारिकपणे लिंगामध्ये फरक करू शकत नसला तरी स्त्रिया विशिष्ट व्यवसायामध्ये विभक्त होत असताना दिसून येतात आणि लिंग पक्षपाती समाजात करिअर असलेल्या विवाहित स्त्रिया विशेषतः काय राहतात, वंचित राहत असताना दिसून येतात. मग नेमकं स्त्रीवादी निदर्शनास काय आणतात, तर स्त्रियांच्या मूलभूत असमानतेची स्थिती असेल, कौटुंबिक निर्णय घेण्यातील त्यांची जबाबदारी असेल किंवा त्यांचा कमकुवतपणा असेल, मुलांचे संगोपन करण्याचे त्यांचे कर्तव्य असेल किंवा त्यांना श्रमिक बाजारातून नेमकी जी काही माघार घ्यावी लागते, याबाबत ज्या काही नैसर्गिक आणि उत्स्फूर्त निवडीशी काही संबंध नसल्यास दिसून येतात. मात्र त्यांची भूमिका सामाजिक दृष्ट्या तितकीच महत्वाची असलेली दिसून येते. जरी असं असलं तरी लिंगभेद निर्मूलनासाठी विशेषतः कौटुंबिक जीवनात राज्याचा सहभाग असेल तर कदाचित स्त्रीवाद्यांना देखील याबाबत राग येऊ शकतो. मात्र लैंगिक असमानतेबद्दल ते जागरूक असणे, सामाजिक पद्धती, सामाजिक संरचित भूमिकामध्ये स्थान मिळवणे कदाचित सोपे, परंतु त्यावर उपाय शोधणं अत्यंत कठीण आहे असं स्त्रीवादी विचारवंतांचं मत आहे. त्यासोबतच जोपर्यंत स्त्रिया स्वतःच्या त्यांच्या असमानतेची, कुटुंबातील त्यांच्या अधीनस्थ भूमिकेची जाणीव करून देत नाहीत आणि सामाजिक बांधणीची पुनर्रचना करण्यासाठी पुढे येत नाहीत, तोपर्यंत स्त्री पुरुष समानतेच्या संदर्भात कोणताही ठोस काही निर्णय साध्य होणार नाही. म्हणजे एकंदरीत नेमकी समानता का आहे किंवा फेमिनिझम बाबत, स्त्रीवाद बाबत ह्या नेमकी यांची विचार कल्पना काय आहे हे या ठिकाणी आपल्याला पाहिलेलं आहे. पुढे आता लॉ बाबत किंवा इक्वालिटी लिबर्टी नेमकी काय, की समानता आणि स्वातंत्र्य महत्वाची संकल्पना किंवा ते इंटरकनेक्टेड असेल असंही म्हटलं जातं. नेमकं काय दावा केला जातो, तर स्वातंत्र्य आणि समानता हे एकमेकांना परस्पर विरोधी आहेत. का बरं, म्हणूनच हा संघर्ष
अविवेकी आहे असं म्हटलेलं आहे. आता डी टॉकविल यांचं नेमकं काय मत, तर ते समानतेला स्वातंत्र्यासाठी संभाव्य धोका म्हणून देखील पाहतात. कारण काय, तर त्याने मोठ्या प्रमाणात अनुरूपता बहुसंख्याकांच्या जुलूमशाहीची भीती बाळगलेली आहे. त्यासोबतच फ्रीडमन असतील, नोझिक असतील, हायक असतील यांनी काय म्हटले, तर त्यांनी समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न ताबडतोब बळजबरी आणि स्वातंत्र्याची हानी सूचित करून स्वातंत्र्य आणि समानता यांच्यात मुद्दाम विरोधाभास निर्माण केलेला दिसून येतो. मग हे नेमकं काय सूचित करतं, तर व्यक्ती त्यांच्या कौशल्य क्षमतांच्या बाबतीत भिन्न असल्याने त्यांच्या जीवनात फरक असणं बंधनकारक आहे. म्हणजे अशा पद्धतीने अनैसर्गिकपणे असमानता प्रवृत्त असणे बंधनकारक आहे, जे की दुरुस्त करण्याचा कोणताही प्रयत्न हुकुमशाही दडपशाहीसह करावा लागतो. म्हणूनच स्वातंत्र्य गमावले जाते. म्हणजे याबाबत नेमकी स्वातंत्र्य आणि समानता ह्या परस्पर विरोधी संकल्पना आहेत. जरी समानतेच्या नावाखाली जर तुम्ही समानतेच्या नावाखाली तुम्ही स्वातंत्र्याची कुठेतरी गळचेपी करत असताना दिसून येतं, असं यांचं मत आहे. आता इथे एक समानतेला समानता देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. समतावादी समाज हा एक समान समाज नाही, तर हा एक असा समाज असेल जिथे प्रत्येक व्यक्तीने तिला दिलेली किंवा त्याच्या वैयक्तिक भिन्न कलागुणांना तितकेच सार्थक आणि समाधानी जीवन मिळू शकेल. समानता स्वातंत्र्य हे असंगत आहे असा युक्तिवाद करणारे लोक स्वातंत्र्याच्या विशिष्ट समाजापासून सुरुवात करत असताना दिसून येतात, ज्याचे वर्णन स्वातंत्र्याची नकारात्मक संकल्पना म्हणून केली जाते. म्हणजे स्वातंत्र्याची सकारात्मक संकल्पना म्हणजे मुळीच स्वातंत्र्य नाही असं नाही, परंतु स्वातंत्र्य म्हणून मुखवटा घातलेली काहीतरी असणं म्हणजे ती सकारात्मक संकल्पना आहे. त्यासोबतच स्वातंत्र्याचे नकारात्मक चित्र स्वातंत्र्याला एखाद्या व्यक्तीच्या जीवनात जाणीवपूर्वक हस्तक्षेप करण्याची जी अनुपस्थिती, म्हणजे कोणत्याही प्रकारची उपस्थिती नाही किंवा कोणत्याही प्रकारचं त्याबाबत स्वातंत्र्य दिलं जात नाही. एकंदरीत एखाद्या व्यक्तीच्या जीवनात कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप न करणे म्हणजेच याला स्वातंत्र्याचं नकारात्मक स्वातंत्र्य असं म्हटलं जातं. अशा पद्धतीने स्वातंत्र्य आणि समानता आपल्या गोष्टी दिसून येतात. त्यासोबतच स्वातंत्र्य म्हणजे काय, तर उपलब्धता, अर्थपूर्ण, परिणामकारक निवड करण्याची क्षमता म्हणून त्याकडे पाहिलं जातं. आता स्वातंत्र्याची अशी समज काय आहे, तर एकंदरीत सामाजिक आणि संस्थात्मक शक्तीच्या संरचनेमध्ये प्रवेश असेल, भौतिक आणि आर्थिक आवश्यकताची पूर्तता असेल, अर्थातच शिक्षण आणि ज्ञानाचा ताबा या मुद्द्याशी जोडलेलं दिसून येतं. म्हणूनच समतावादी काय मानतात, तर प्रत्येकाला समान, सार्थक, समाधानी जीवन मिळणं गरजेचं आहे. यासाठी सामाजिक शक्ती असेल, आर्थिक समानता असेल, आर्थिक संपत्ती असेल, शिक्षणाच्या बाबतीत समानता असेल, ह्या गोष्टी इत्यादी महत्वाच्या आहेत, आवश्यक आहे. मग हे करताना समतावादी शक्तीच्या सामाजिक आणि संस्थात्मक संरचनाद्वारे समानतेचा काय करतात, पाठपुरवठा करत असताना दिसून येतात. मग संपत्तीच्या व्यापक विषमतेमुळे स्वातंत्र्याला गंभीरपणे पाहता येते. शिक्षणाबाबत आपले मन मोकळे करून आणि आपले विविध कौशल्यासहित शिक्षित करणे हे निःसंशयपणे मुक्त करणारे घटक आहेत. म्हणून यापैकी कोणत्याही घटकाच्या प्रवेशातील ज्या काही असमानता असतील त्यांचा काय तर्क लावू शकतात, तर अर्थपूर्ण आणि समाधानी जीवन जगण्यासाठी व्यक्तीची क्षमता मर्यादित करेल, जे समतावाद्यासाठी स्वातंत्र्याच्या कल्पनेचे सार असलेले दिसून येते. अतिशय महत्वपूर्ण संकल्पना आहे, समजून घेणं गरजेचं आहे की नेमकी स्वातंत्र्य आणि समता कसे लिंक्ड आहेत. ठीक आहे, तर समतावादी काय युक्तिवाद करत आहेत, तर मनुष्य फक्त एकटे राहून मुक्त होत नाही. त्यांचा असा युक्तिवाद आहे की सत्ता, संपत्ती, शिक्षण हे स्वातंत्र्याचे काय आहेत, मूळ स्रोत असताना दिसून येतात. जो समाज यांच्या पैलूमध्ये समानता सुनिश्चित करू शकत नाही, तो समाज, तो मुक्त समाज असू शकत नाही. म्हणजे अशा प्रकारे आपण पाहतो की स्वातंत्र्य आणि समानता हे सिद्धांत विरोधी असण्यापासून फार दूर आहेत. प्रत्यक्षात ते केवळ सुसंगत नाहीत, तर एकमेकावर अवलंबून देखील असलेले दिसून येतात. मग 20व्या शतकातील बहुतेक असा एक काळ होता की जेव्हा समानतेला केवळ औचित्याची गरज नव्हती, कोणत्या राष्ट्राने समाजाने स्वतःला संघटित करायचे हे मुख्य तत्व म्हणून पाहिले गेले. तथापि या शतकाच्या शेवटी समानतेचा नैतिकदृष्ट्या अवांछनीय म्हणून सादर करण्याचा एक गंभीर बौद्धिक राजकीय प्रयत्न झालेला दिसून येतो. मग मालमत्तेच्या हक्काचे अवैध स्वरूप असेल, समाजाची मूळतः बहुवचन स्वरूप असेल, समताविरोधी काय दावा करतात, तर समानतेचा पाठपुरावा करून गंभीरपणे धोक्यात येईल असं सांगतात. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला नेमकी गोष्ट स्वातंत्र्य समता रिलेटेड काय ही गोष्ट लक्षात
येते. निष्कर्ष काय बघता येईल तर समानता हे का आहे तर मूलतः आधुनिक आणि प्रगतशील मूल्य आणि तत्व आहे जे की राजकीय समतावादाच्या स्वरूपात आधुनिकीकरणाच्या संपूर्ण प्रक्रियेशी संबंधित असलेलं आपल्याला दिसून येतं. मग सामाजिक बदलाचा निकष म्हणून काय घेतला जातो तर संबंध लोकशाही राजकारणाच्या विकासाशी आहे. त्यासोबतच समानता केवळ प्रचलित असमानतेच्या संदर्भात समजू शकते. सर्व मानवी वर्ग जो आहे, समाज आहे, जो स्थिती, शक्ती, लिंग या सामाजिक असमानतेच्या काही प्रकारांनी दर्शवले जातात. मग समानतेबद्दल बोलताना लास्कीने वंश परंपरागत विशेष अधिकाराची अनुपस्थिती, संधीची उपलब्धता आणि सामाजिक आर्थिक फायद्यासाठी सार्वत्रिक प्रवेशाशी संबंधित असताना ब्रायन एस्टर्नने एक पाऊल पुढे टाकलेले आपल्याला दिसून येते. त्यामध्ये संधीची उपलब्धता, परिस्थितीची समानता याबाबत समानतेची चर्चा केलेली दिसते. परिणामी उदारमतवाद्यांचा उदय सरंजामशाही धार्मिक विशेष अधिकाराच्या विरोधात लढण्याची संबंधित असताना दिसून येतं. म्हणजे फक्त कायदेशीर समानताबद्दल बोलले गेले का नाही तर कायद्याचे राज्य, कायद्यासमोर समानता, लोकशाही पद्धतीने राजकीय क्षेत्रात समानतेची मागणी देखील केलेली या ठिकाणी दिसून येतं. त्यासोबतच महत्वाची जी काही सार्वजनिक पदे असतील, अधिकार असतील, जात, रंग, लिंग, धर्म, भाषा इत्यादी आधारावरती कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता आपल्या समानता प्रस्थापित करत असताना दिसून येते. त्यासोबतच मार्क्सवाद नेमका काय विचार करतात तर मार्क्सवाद्यांनी सामाजिक आर्थिक समानतेकडे काय दिले लक्ष वेधलेले दिसून येतं. लेखक मार्क्सवादाचा काय दावा विश्वास होता की समानता केवळ वर्गाचे उच्चाटन करून आणि वर्गहीन समाजाच्या निर्मितीद्वारे प्राप्त केली जाऊ शकते. मग उदारमतवादी लेखकांनी काय दावा केला की सामाजिक कायदे, सामाजिक सेवा जसे की किमान वेतन, कर सूट, बेरोजगारी फायदे, मोफत शिक्षण इत्यादीद्वारे प्राप्त केली जाऊ शकते. म्हणजे सामाजिक समता एकंदरीत जात, पंथ, धर्म, भाषा, वंश, लिंग, शिक्षण इत्यादीवर आधारित भेदभावाची चर्चा करत असताना दिसते. म्हणजे समकालीन उदारमतवादी संकल्पनेचा सारांश समतावादाच्या संकल्पनेत एकंदरीत असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. त्यासोबतच उदारमतवादातील एक मनोरंजक वाद म्हणजे स्वातंत्र्य आणि न्याय यांच्याशी समानतेचा असलेला संबंध. म्हणजे सुरुवातीच्या नकारात्मक आणि उदारमतवादाने समानता आणि स्वातंत्र्य यांच्यातील अंतर्निहित विरोधाभास पाहिला आणि नंतरचा धोका म्हणून देखील पाहिलेला दिसून येतो. सकारात्मक उदारमतवाद नियमन केलेल्या भांडवलशाही अर्थव्यवस्थेद्वारे स्वातंत्र्य, समानता यांच्यातील सलोख्यावरती विश्वास ठेवताना दिसून येतो. त्याचप्रमाणे जरी जॉन रॉल्स सारख्या तत्वज्ञांनी समानतेला त्याच्या न्यायाच्या सिद्धांताचा जरी आधार बनवलं असलं तर या असमानतेचा समाजातील कमीत कमी फायदा होईल अशा अटीसह असमानतेचे समर्थन करण्यात त्यांना अजिबात संकोच वाटत नाही. म्हणजे अशा पद्धतीने त्यासोबतच उदारमतवादी देशामध्ये पुरेशी समानता साधली गेली की नाही यावर सतत चर्चा देखील होत असताना दिसून येतात. एकंदरीत उदारमतवादी देशामधील समानतेची समस्या, राजकारण, अर्थशास्त्र यांच्यातील गुंतागुंतीच्या नातेसंबंध उकड करत असताना दिसतात. त्यासोबतच लोक कल्याणकारी राज्याच्या आगमनापूर्वी तुलनेत सामाजिक दृष्ट्या अधिक समानता असलेली सत्ता, प्रतिष्ठा, संपत्तीच्या बाबतीत मूलभूत असमानता कायम असलेली देखील आपल्याला दिसून येते. त्यासोबतच व्यावसायिक क्षेत्रात वारसा, वैयक्तिक उपलब्धी या दोन्हीद्वारे संपत्तीच्या वितरणामध्ये मोठ्या प्रमाणात देखील असमानता असलेली दिसून येते. आता अलीकडे जर समजा अमेरिकन समाजशास्त्राने बघितलं की टॉलकट पार्सन असतील, किंग्सले डेव्हिड असतील यांनी देखील काही गोष्टी घोषित केल्यात की असमानता ही सर्व सामाजिक संस्थांसाठी आवश्यक अट आहे. त्यासोबतच असमानतेच्या उत्पत्तीबद्दल काळजी करण्याऐवजी त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न देखील केला दिसून येतो. म्हणजे काय तर सामाजिक भेदभाव, स्तरीकरण सामाजिक संरचनेसाठी आवश्यक आहे. तथापि समतेच्या कल्पनेचा इतिहास बऱ्याच प्रमाणात अधूनमधून आणि कधी कधी हिंसक राहिलेला देखील दिसून येतो. म्हणजे समानतेवरील वादविवाद हा न संपणारा असला पाहिजे आणि प्रत्येक नवीन संकल्पनेची एक नवीन सुरुवात म्हणून त्याकडे पाहिलं पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला राजकीय व्यवस्थेमध्ये आपल्याला पॉलिटिकल सायन्समध्ये महत्वाचे सेट चॅन्स पॉलिटिकल थेअरीमध्ये अत्यंत महत्वाची कन्सेप्ट राजकीय सिद्धांतातील समानता ही आपण या ठिकाणी चर्चेला घेतलेली होती. हे नेमकं सेशन तुम्हाला कसं वाटलं, समानता संकल्पना तुमची कशी क्लिअर झाली की कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला नेमक्या क्लिअर झाल्या हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आजचं सेशन आपण या ठिकाणी संपवत आहोत, समाप्त करत आहोत. धन्यवाद. थँक्यू.